मित्रांनो, नारळ लागवड करणं सोपं आहे, पण त्याचं व्यवस्थापन करणं फार कठीण आहे. म्हणजे कसं आहे की नारळ लावणं महत्त्वाचं नाही, त्याचं जोपासना करणं किंवा संगोपन करणं हेच महत्त्वाचं आहे. कारण नारळ हे बागायती पीक आहे आणि त्यामुळे काय होतं, प्रथम पाणी नियोजन, सूर्यप्रकाश नियोजन आणि नंतर खत नियोजन हे जर व्यवस्थित झालं सुरुवातीच्या 3 वर्षात, तर तुम्हाला उत्पादन उत्तम प्रकारे देणार. कारण काय आहे माहिती आहे की कारण 75% नारळ हे पाण्याला प्रतिसाद देतं, म्हणजे त्याचं शरीर पाण्यापासून बनलं आहे. 18% सूर्यप्रकाशाला म्हणजे प्रतिसाद देतं, कारण सूर्यप्रकाशामुळे त्याचं 18% शरीर बनतं आणि 7% जवळजवळ खताला प्रतिसाद देतं आणि जमिनीला. कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सूर्यप्रकाश, पाणी आणि जमीन याच्याबरोबर आणखी ते pH लेवल, म्हणजे थोडक्यात जमिनीचं सामू, आणि त्याचबरोबर आणखी काय तर त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब, या सगळ्या घटकांचा इतका अभ्यास जर तुम्ही केला तर उत्तम प्रकारे तुम्ही नारळ शेती कुठेही करू शकताय. कारण मित्रांनो, विचार करा, देवगडसारख्या कातळामध्ये टेरिस गार्डनिंग आहे. टेरिस गार्डनिंग म्हणजे काय की ते कातळावर माती टाकून किंवा खड्डा मारून नारळ लागवड केलं आणि ह्या टेरिस गार्डनिंग करून सुद्धा नारळ चांगल्यापैकी उत्पादन देतो. आणि म्हणून नारळ हा महाराष्ट्रात कुठेही होतो. फक्त जाती या त्या एरियानुसार जर आपण सांभाळल्या किंवा जाती संदर्भात जर तुम्ही मागील व्हिडिओ बघाल महाराष्ट्रातील नारळ लागवडी संदर्भात जाती, म्हणजे तुम्हाला समजेल की कुठल्या एरियामध्ये कुठल्या जाती चांगल्या होतील. याचा अभ्यास एकदा केला की नारळ तुम्ही कुठेही लावू शकताय. फक्त पहिल्या वर्षीचं नियोजन आणि दुसऱ्या वर्षीचं नियोजन, हे 2 नियोजन महत्त्वाचं आहे. डॉर्फ व्हरायटी 3ऱ्या वर्षीपासून उत्पादन देणार, सेमी डॉर्फ हे 4थ्या वर्षी देणार आणि टॉल जे आहेत त्या 5व्या ते 6व्या वर्षीपासून उत्पन्न देणार. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे की तुम्ही नारळ नियोजन करताना ह्या प्रमुख गोष्टींचा आम्ही पहिला विचार करूया. संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात नारळ पाहायला आपल्याला मिळतो. म्हणजे तुम्ही चंद्रपूरपासून ते गडचिरोलीपासून या कोकणापर्यंत, आणि आवड म्हणून प्रत्येकजण 1-2 झाडं लावतो. ज्या अर्थी तुमच्या आजूबाजूला नारळ लागतो, काही कमी प्रमाणात लागतो, काही जास्त प्रमाणात लागतो, या अर्थी तुमच्याकडे नारळ होऊ शकतो. पण लक्षात घ्या, हे करायचं कोण डेअरिंग करत नाही. त्यामुळे काय होतं माहिती आहे की नारळ किमान लागवड करून पाहायला हरकत नाही, आणि जर लागवड करून जर उत्तम रिझल्ट दिला तर मोठ्या प्रमाणात लावा, आणि नसेल तर किमान 10 झाडं तरी लावून पाहायला हरकत नाही ना. तर मित्रांनो, तुम्हाला नारळ लागवड कशासाठी करायची आहे? तेलासाठी, खोबऱ्यासाठी आहे, शहाळ्यासाठी आहे म्हणजे पाण्यासाठी, ते आधी पहिलं ठरवा की या तिन्हीसाठी ठरायचे. त्यानुसार जात ठरवा, आणि जात एकदा ठरवली आणि तुमच्या एरियामध्ये कुठली जात येते या संदर्भात मी म्हणजे मागील व्हिडिओनुसार सांगितलंच आहे. नाही समजलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची व्हिडिओ लिंक दिलेली आहे, ती बघा. म्हणजे तुम्ही एकदा फायनल झालं की तुम्ही लागवडीस मोकळे झालाय. मग दुसरी गोष्ट आपण काय करायची आहे की ज्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड करायची असेल तर तुम्ही माती परीक्षण करा. माती परीक्षण केल्यानंतर त्याच्यामध्ये 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या pH लेवल आणि सेंद्रिय कर्ब. आणि त्यानंतर आपण लागवड अंतर ठरवायचं आहे. लागवड अंतर ठरवल्यानंतर त्या जातीनुसार आपण कमी जास्त थोडंफार करू शकतो, कारण निश्चितता नाही त्याला. कारण तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार लागवड अंतर आपल्याला करायचं आहे, म्हणजे जमिनीचा प्रकार आणि जात ह्याच्यानुसार आहे ते. त्याचप्रमाणे नारळाची लागवड मुबलक पाणी असणाऱ्या भागातच करावी. कारण व्यावसायिकदृष्ट्या जर तुम्हाला लागवड करायची असेल तर किमान 100 नारळाची झाडं तरी लावावी लागतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पाण्यासाठी म्हणजे शहाळ्यासाठी किंवा ओले खोबरे, वाटी खोबरे, गोटा खोबरे, तेल यापैकी जर एक कुठला उद्देश असेल किंवा सगळे उद्देश धरून तुम्हाला करायचं असेल आणि व्यावसायिकदृष्ट्या लागवड करायची असेल तर तुम्हाला व्यावसायिक जातींची निवड करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी महाराष्ट्रासाठी गंगाबोडम, लोटन, चौघाटी ग्रीन, ऑरेंज डॉग, ग्रीन डॉब, DT प्रताप, लक्षद्वीप, गौतमी गंगा, हजारी, भवानी, बाणावली अशा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या उद्देशाने आपण ज्या जाती वापरू शकतो आणि लागवड करू शकतो. नारळ लागवड करताना सर्वप्रथम तुम्ही माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात आणि त्याच्याबरोबर pH लेवल समजते, आणि pH लेवल समजल्यानंतर आपल्याला आम्लता म्हणजे वाढली की कमी झाली हेही समजतं, आणि त्यामुळे पाण्याचा निचरा किती होतो किंवा दुसरी गोष्ट सामू किती आहे, आणि सामू जास्त असेल किंवा कमी असेल तर आपण त्यानुसार जिप्सम किंवा चुना वापरू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला लागवड अंतरही फिक्स झालं की त्यानंतर आपल्याला लागवडीचं आखणी करायची आहे. आणि आखणी केल्यानंतर काय होतं आपल्याला की कुठे खड्डा कसा मारायचा की किती मारायचा ह्याच्यावर डिपेंड आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं की जर समजा नरम माती असेल किंवा भुसभुशीतपणा असेल तर तुम्ही 2.5 फुटाचाही खड्डा मारू शकता, नाहीतर 3 फुटाचा खड्डा मारा. आणि लक्षात घ्या की साधारण 18 ते 25 इंचातील
जी माती आहे ती सुपीक असल्यामुळे त्याची व्यवस्था सेपरेट करा. 2 नंबरच्या थराची वेगळी, 3 नंबरच्या, अशा 3 फुटामध्ये जर करत असाल तर 3 फुटाची माती वेगवेगळी तुम्हाला करावी लागेल. दुसरी गोष्ट, तुम्ही मॅन्युअली मारत असाल तर माणसाच्या साहाय्याने ते शक्य आहे, पण जेसीबीने मारत असाल तर पहिलं बकेट वेगळं, दुसरं बकेट वेगळं, अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. कारण जेसीबीच्या माध्यमातून किंवा पोकलँडच्या माध्यमातून तुम्ही खड्डे जर मारले तर जरा फास्ट होतं. मातीत 3x3चा खड्डा आपल्याला मारावा लागतो आणि कातळामध्ये किंवा घट्ट जमीन असेल तर मग 4 फूट किंवा 5 फूट पण लावावा लागतो. प्लास्टिकचा खड्डा असेल कातळामध्ये तर जवळजवळ 6 फूट पर्यंत होतो आणि त्याच्यात झाड लावल्यानंतर झाड बऱ्यापैकी सेट होतं. म्हणजे जमिनीचा प्रकार, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आणि लागवडीचं अंतर यानुसार तुम्हाला खड्डा खोदावा लागतो आणि खड्डा हा 2.5 फुटापासून 3-3.5 फुटापर्यंत करू शकतो. कातळामध्ये आपण जास्तीत जास्त 5 ते 6 फुटापर्यंत करतो ब्लास्टिंग करून. आता आपण खड्डे भरण्याविषयी बघूया. बघा, सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की खड्डे कसे भरायचे, कोणत्या प्रकारे भरायचे. तर तुमच्याकडे जे सामान आहे किंवा अवेलेबल मटेरियल आहे, सेंद्रिय घटक आहे, त्यानुसार खड्डे भरा. सर्वप्रथम सगळ्यात तळात 3 फुटाचा जर खड्डा असेल तर सगळ्यात तळाच्या ठिकाणी सुका कचरा आहे, काडी कचरा आहे, दसकट आहेत किंवा सोडणं असतील, जे काय असेल, सुका पाला, ओला पाला, काही चालतं, हे 1 फुटाने भरा. तदनंतर तुम्ही पहिल्या थरात जी काढून ठेवलेली माती आहे ती 1 फुटाची भरा आणि तिसऱ्या थरात म्हणजे वरच्या थरामध्ये तुम्हाला काय करायला, दुसऱ्या थरातली माती, त्याचबरोबर गिरीपुष्पाचा पाला आणि शेणखत तुम्ही जेवढं वापरत असाल, गांडूळ खत वापरत असाल म्हणजे एक 5 ते 10 किलो, 1 kg सिंगल सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम क्लोरोपायरोफॉस पावडर किंवा मिथेल पॅरेथिओन, त्याचबरोबर तुमच्याकडे पाण्याचे जर ट्रेस असेल तर कोकोपीठाचा वापर करा आणि संपूर्ण खड्डा पूर्ण भरा. लक्षात घ्या, दुसऱ्या थरात आपण काढलेली माती, त्याच्याबरोबर हे सगळं मटेरियल अधिक जमिनीच्या सरफेस एरियापर्यंत तुम्ही पूर्ण भरून घ्यायचं. म्हणजे तिसरा वरचा जो थर आहे त्याच्यात आपल्याला नारळ लागणार आहे, त्यामुळे त्या थरामध्ये तुम्हाला चांगले पोषक घटक पाहिजे, तरच मुळं चांगली सेट होणार आहे. मित्रांनो, लागवड करताना तुम्ही म्हणत असाल आम्हाला पूर्ण सेंद्रिय करायचे आहेत, बाग करा, जरूर करा, पण किमान पहिली 2 वर्ष नको. कारण 2 वर्षामध्ये काय होतं की नर्सरीतलं झाड हे संजीवक खाल्लेले असतं, त्याच्यामुळे रासायनिकची गरज आहे त्याला आणि रासायनिकने झाड पूर्ण वाढू द्या. पूर्ण चांगलं वाढल्यानंतर मग तुम्ही 3ऱ्या वर्षीपासून तुम्ही सेंद्रिय करा आणि मग तुम्ही पुढे 3 वर्षानंतर तुमची बाग पूर्ण सेंद्रिय होते. त्याच्यामुळे किमान पहिली 1 ते 2 वर्ष तुम्ही थोडंसं रासायनिक वापरून तुम्हाला झाडाची जी वाढ करा. एकदा झाड पूर्ण वाढलं की मग कुठल्याही प्रकारचं रासायनिक नाही दिलं तरी चालेल. मग तुम्ही जीवामृत, दशपर्णी, निमास्त्र, ब्रह्मास्त्र जे काही तुम्हाला द्यायचं असेल किंवा शेणखत द्यायचं असेल, लेंडी द्यायचं असेल, पालकपाचोळा, अर्क कुठलाही द्यायचं असेल तर देऊ शकता आणि त्यानंतर मग झाडाला वाढू शकता. पण पहिली 2 वर्ष किमान थोडं रासायनिक वापरा. मित्रांनो, तुम्हाला नारळ लावायचं असेल तर तुम्ही 1 वर्षाचं वापरू शकता किंवा 2 वर्षाचं वापरू शकताय. 2 वर्षाचं नारळ जर वापरला तर तुम्हाला मॉर्टिलिटीचं प्रमाण कमी होते आणि 1 वर्षाचं असं नेकेड रोप येतो, ज्याला 1, 2, 3, 4 ते 5 पानं येत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा नारळ लावताय तेव्हा तुमची दलदलीची असेल तर उंचवटे करून लावा. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलं. पण जर समजा तुम्हाला रेग्युलर जमिनीमध्ये लावायचं असेल तर हा नारळ सरफेस एरिया पूर्ण भरल्यानंतर, म्हणजे बघा आपण याच्या अगोदर सगळं जे मटेरियल टाकलेलं आहे आणि भरला, ज्या ठिकाणी आपल्याला अँगल लावायचा आहे त्या ठिकाणी उभा करायचा आणि थोडासा खड्डा मारायचा. बस एवढा थोडासा खड्डा मारायचा आणि या खड्ड्यामध्ये जमिनीच्या लेवलच्या वरती असा आपल्याला हा नारळ लावायचा आहे. आलं लक्षात का? अशा पद्धतीने लावायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये मग माती उडायची आहे. मित्रांनो, नारळाची लागवड शक्यतो जूनमध्ये करावी. त्यावेळी काय होतं की जमिनीमध्ये कंडिशन चांगली असते, मुळं सीड चांगली होतात. प्रति खड्ड्यामध्ये जर 3 किलो कोकोपीट जर घातलं तर उत्तम आणि नसेल तर तुम्ही कुठलेही गाडी कचरा त्याच्याकडे वापरू शकता. त्याच्यानंतर 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 1.5 किलोपर्यंत तुम्ही वापरू शकताय. 50 ग्रॅम फॉलिडॉन पावडर किंवा तुमच्याकडे लिंडेन पावडर असेल किंवा तुम्हाला क्लोरोपायरोफॉसची पावडर यापैकी काही पण वापरू शकता. त्यानंतर 10 किलो शेणखत प्रति खड्ड्यामध्ये तर पाहिजेतच आपल्याला. लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी DAP म्हणजे 18-46-0 वापरा. नाही मिळालं तर 10-26-26 वापरा. त्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला ट्राय कंटेनरची फवारणी घ्यावी लागेल आणि ड्रिंचिंग घेतलं तर उत्तम.
तसंच पावसाळी जर वातावरण असेल तर तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराइड हे तांबयुक्त बुरशीनाशकचे ड्रिंचिंग करा. आणि जर समजा खूपच पाऊस असेल तर शक्यतो तुम्ही सप्टेंबर नंतर लागवड करा. आणि जास्त पावसाच्या ठिकाणी जर तुम्हाला किमान 20 दिवसाच्या अंतराने हे कॉपर ऑक्झिक्लोराइड ड्रिंचिंग करायचं आहे, म्हणजे सुई मरणार नाही. तसंच झाडाची चांगली वाढ होण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडचा वापर करायला पाहिजे. म्हणजे ट्रायकंट्रेनॉल, अमिनो आम्ल आणि जिब्रेलिक ॲसिड या 3 घटकांचा तुम्हाला सातत्याने वापर करायचा आहे 1 महिन्याच्या अंतराने. मित्रांनो, जर तुम्ही कोकोपीटचा जर वापर केला तर भरपूर फायदे आहेत. म्हणजे ज्याच्याकडे पाणी कमी आहे किंवा पाणी देणं कठीण आहे त्यांनी कोकोपीटचा जरूर वापर करा. दुसरी गोष्ट, वापसा कंडिशन उत्तम आणण्यासाठी तुम्हाला कोकोपीटचा फार उपयोगात पडतं. ज्यांची जमीन चोपण आहे त्याने कोकोपीट वापरा. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे स्टोरेज कपॅसिटी नाही किंवा पाण्यात धरून ठेवण्याची क्षमता नाही त्याने कोकोपीट जरूर वापरायचं. नैसर्गिक आहे आणि पहिल्या 2 वर्षासाठी एकदा वापरले की 2 वर्ष चांगल्यापैकी चालतं. म्हणून शक्यतो कोकोपीटचे भरपूर उपयोग आहे. ट्रायल करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लागवड केलेल्या झाडाला तुम्हाला काठीचा आधार देणं गरजेचं आहे किंवा बांबूचा आधार देणं गरजेचं आहे. सर्वप्रथम लक्षात घ्या की आपले वाऱ्याची जी दिशा आहे ती पूर्व पश्चिम आहे. त्याच्यामुळे दक्षिण उत्तरला आपल्याला रोवून आपल्याला इंग्रजी एच आकाराचं बांधायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, वारा जरी आला तरी बांधलेल्या दोऱ्यांनी झाडाचं पान मोडू नये. आणि आधार शक्यतो चांगला बांधावा, जेणेकरून 1 वर्ष आपल्याला त्याला आधार तर द्यायचाच आहे, दुसऱ्या वर्षाला तशी काही गरज नाही. पण पहिल्या वर्षी किमान पाऊस खाऊन राहील असे चांगले मजबूत शक्यतो खुंट मारावे. आणि झाडाला जेव्हा बांधतो आपण नारळ तेव्हा थोडंसं सैलसर बांधावं, जेणेकरून खाच पडणार नाही. आणि वेळोवेळी लक्ष द्यावं, म्हणजेच आपल्याला व्यवस्थित निगा राखता येईल. जूनमध्ये नारळ लागवड केल्यावर आपल्याला दक्षिण स्ट्रोक लागू नये, सनस्ट्रोक लागू नये, म्हणून आपण काय करतो की पूर्व आणि पश्चिम त्याच्यामध्ये जी दक्षिण आहे आणि त्या दक्षिणेच्या पश्चिम बाजूला जेणेकरून आपण काय करणार, शेवगा किंवा तूर यासारखं लावावं, जेणेकरून सावली लागेल. काहीच नसेल तर गिरीपुष्प लावा. आणि तरी नसेल तर तुम्ही साध्या नारळाची झावळाने तरी सावली करा, जेणेकरून ऑक्टोबर हीटपासून त्याला साधारण मे महिन्यापर्यंत सावलीची गरज आहे. नंतर मग सावलीची गरज नाही. किंवा ग्रीन नेटचाही वापर करू शकता. ग्रीन नेट तुम्ही नारळाच्या भोवताली किंवा वन साईड दोन्ही प्रकारे लावू शकता, जेणेकरून नारळाला सनस्ट्रोकपासून वाचेल. काही शेतकरी मित्र जमिनीच्या सपाट लेवलपासून खाली वाढतात, म्हणजेच सरफेस एरियापेक्षा खाली लावतात. अशी रोपांना जर समजा पावसात पाणी साचलं तर सुई कुजण्याचं प्रमाण जास्त असतं, अशा रोपांची मृत्यू होते. म्हणून शक्यतो तुम्ही जमिनीच्या लेवलपेक्षा वरती लावा, म्हणजे त्याचा जो नारळाचा भाग 3 भाग जमिनीत आणि 1 भाग निदान वरती राहावा. आणि मगाशी सांगितल्यानुसार जास्त पाऊस असेल तर सुई कुजू नये, म्हणून किमान 1-2 वर्षापर्यंत आपल्याला एक साधारण पावसाळी वातावरणामध्ये बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइडचं द्रावण ओतायचं आहे सुईमध्ये. तसेच हुमणी किंवा वाळवीच्या नियंत्रणासाठी आपल्याला सेंद्रिय पद्धतीने जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर कडुनिंबाची पेंड म्हणजे निम पेंड आणि करंज, कडू तेल काढतात ती करंज पेंड, याचा आपल्याला वापरायला करायचं आहे 3-3 किंवा 3-2 प्रमाणे. पाणी नियोजन बघाल तर ऑक्टोबरपासून आपल्याला पाणी द्यावं लागतं. जमिनीच्या मजदुरानुसार आपल्याला पाणी द्यायचं. ड्रिपने जर देत असाल तर 8 लिटर प्रति झाड, उन्हाळी 12 ते 15 लिटर प्रति झाड असं आपल्याला पाणी द्यायचं असेल. कोकोपीट असेल दिलेलं असेल तर 4 ते 5 लिटरपर्यंत लागतो. म्हणजे मल्चिंग जर केलं असेल तर पाणी आपल्याला कमी लागतं. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुम्हाला नायट्रोसॉल सारखं सूक्ष्म अन्नद्रव्य जर दिलं तर उत्तम प्रकारे वाढ होते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात रासायनिक कुठलंही खत डिसेंबर नंतर द्यायचं नाही आपल्याला. आणि नंतर मग आपल्याला वॉटर सोल्युबल खत द्यायचं आहे आणि फवारणीची खतं द्यायची. म्हणजे त्याच्यामुळे की नाही फवारणीच्या माध्यमातून आणि ड्रिंचिंगच्या माध्यमातून वरील घटक आपण देऊ शकतो. आणि हे घटक आपल्याला देताना आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे, म्हणजे पाण्याचा योग्य वापर होणं महत्त्वाचं आहे. आणि तसेच जर गोकृपामृतम हे जर बॅक्टेरिया कल्चर जर तुम्ही वापरलं ते उत्तम प्रकारे रिझल्ट देतं आणि तुमच्या लहान रोपांचं संगोपन चांगलं होतं किंवा वाढ चांगली होते. या कृषी तंत्र निकेतन देवगड येथे तुम्हाला हे कल्चर मोफत मिळू शकतं. आणि ह्या कल्चरचा वापर करून तुम्ही झाडाला पुढील बॅक्टेरिया कल्चर देऊ शकताय. नारळ हा सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्याला आग किंवा धग चालत नाही. आणि जर समजा आगीचा किंवा धग जर लागली तर नारळ वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम करतो. त्याचप्रमाणे पाण्याचा ताण जर ट्रेस पडला तरही नारळ हे वाढायला आणि उत्पादन देण्याला कमी पडतात.
मित्रांनो, तुम्ही नारळ लागवडीसाठी 1 किंवा 2 वर्षाचं रोप तुम्ही निवडू शकता. जर समजा 1 वर्षाचं निवडत असाल तर ते शक्यतो नेकेड येतं, आणि जर 2 वर्षाचं तुम्ही वापरत असाल तर तो बॅगमध्ये सेट झालेलं झाड असतं. शक्यतो 2 वर्षाचं झाड वापरा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॉर्टिलिटीचं प्रमाण कमी येणार आणि तुम्हाला थोडीशी वाढ जास्त मिळणार. 1 वर्षाचं रोप जवळजवळ तुम्हाला 2 ते 3 फुटापर्यंत मिळतं, पण जर 2 वर्षाचं रोप तुम्हाला एक साधारण 4 ते 5-6 फुटापर्यंत मिळतं, आणि त्यामुळे काय होतं की झाड सेट लवकर होतं आणि आपला वेळ वाचतो आणि त्याच्यावरचा खर्च वाचतो. आणि अशी चांगल्या प्रतीची झाडं श्रद्धा नर्सरीमध्ये उपलब्ध आहे. यापूर्वी मी श्रद्धा नर्सरीचं तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला होता, तो तुम्ही बघितला असेल. त्यामध्ये झाडाची क्वालिटी, त्याच्यानंतर उंची, सगळं काय ते आहे. नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो जरूर बघा. आणि ज्यांना श्रद्धा नर्सरीला भेट देऊन तुम्हाला प्रत्यक्ष झाडं बघायची आहेत त्याने या नंबरवर संपर्क करा किंवा या नंबरला मेसेज करा की गुगल मॅप किंवा ॲड्रेस पाठवा, म्हणजे तुम्हाला पाठवलं आहे. दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहे तिन्ही, त्यामुळे या तिन्ही नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. मित्रांनो, नारळाची लागवड ही 8 बाय 8 मीटर अंतराने करतात. हे बागायती पीक आहे, तुम्हाला माहीत असेल. म्हणजे ह्याला पाण्याची गरज आहे. मग पाण्याची गरज असणाऱ्या दुसऱ्या पिकाची, म्हणजेच आपण जर मसाल्या पिकांची इथं जर लागवड केली तर उत्तम दोघांचा मेळ साधला जातो आणि भरपूर उत्पन्न मिळते. म्हणजेच राहिलेल्या जे मोकळ्या जागेमध्ये जर आपण नियोजनबद्ध जर समजा आपण मसाल्या पिकांची लागवड जर केली आणि आंतरपीक म्हणून हे जर घेतलं तर आपल्याला नारळामधून जेवढा आपल्याला फायदा होतो तेवढा फायदा आपण या आंतरपिकामधून घेऊ शकतो आणि आपलं उत्पन्न वाढवू शकतो. मग या मसाल्या पिकामध्ये कुठली पिकं घ्यायची तर त्यामध्ये पहिलं आहे जायफळ आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे, दालचिनी आहे, ऑल स्पाइसेस आहेत. या झाडांचा आपण वापर करू शकतो. मित्रांनो, विचार करा, सध्या जायफळ 800 ते 1000 रुपये किलो आहे, तर लवंग 800-900 रुपये किलो आहे. मिरी 600 ते 700च्या घरात गेलं आहे किलोचा भाव. दालचिनी 450 रुपयापासून 600 रुपयापर्यंत आहे. मग याची जर आपण समजा आंतरपीक म्हणून लागवड केली तर आपल्याला जवळजवळ 3ऱ्या वर्षापासून उत्पन्न सुरू होते आणि आपण निव्वळ फायदा मिळवू शकतो. आता आपण नारळ बागेत मसाला पिकाचे आंतरपीक कसं घ्यायचं. मित्रांनो, कोकणामध्ये 31,000 हेक्टर क्षेत्र नारळ लागवडीखाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये काळी मिरी, दालचिनी, लवंग, जायफळ अशा प्रकारे मसाले पिके लागवड केली जाते. नारळाचे लागवड अंतर हे 8 बाय 8 मीटर किंवा 7.5 बाय 7.5 मीटरवर लागवड आपण करतो नारळाची. मसाला पीक लावण्यापूर्वी सुपीक जमिनीची खोली 1 मीटर आहे की नाही ती तपासावी. तदनंतर आपण क्षेत्रामध्ये आपल्या खड्डे मारण्यासाठी घ्यावे. आता खड्डे मारताना जायफळासाठी 1 बाय 1 मीटरचा खड्डा घ्यावा. दालचिनी व लवंगसाठी 2 फुटाचा खड्डाही चालू शकतो, म्हणजे 2 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 2 फूट खोल घेऊन पहिल्या वर्षी तुम्ही जर नारळ आणि दालचिनीची लागवड केली त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या वर्षी जायफळ व तिसऱ्या वर्षी म्हणजे नारळाच्या बुंद्यालगत 2 काळी मिरी. आता या काळी मिरीसाठी सुद्धा आपल्याला 2 फुटाचा खड्डाच घ्यायचा आहे. आता विचार करा, तुम्ही जर काळी मिरी लावता नाही त्यावेळी नारळाच्या उत्तर बाजूने लावायचं, कारण दक्षिण बाजूला जर ऊन पडलं आणि आपण लागवड जर केली तर त्याच्यावर डायरेक्ट ऊन पडलं तर आपल्याला अडचण होते काय की पानं पिवळी पडतात आणि कोलमडून किंवा मरू शकते. नारळ मसाले बागेची निगा आणि खत नियोजन यामध्ये आपण असं बघू की योग्य पाणी आणि योग्य पुरवठा. आता योग्य पाणी आणि योग्य पुरवठा याचा अर्थ काय, योग्य पाण्याचा पुरवठा कसा करायचा तर जमिनीच्या मजदुरानुसार झाडाला पाणी द्यावे, म्हणजेच गरजेनुसार, आणि पीक संरक्षण वेळे करणं गरजेचं आहे. आता मला सांगा, तुम्ही या झाडाला जे खत नियोजन जे आहे ते पहिल्या वर्षी तुम्हाला 10 किलो शेणखत, 500 ग्रॅम युरिया, 600 ग्रॅम SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि 320 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं. आता हा डोस आहे दरवर्षी वाढवत जाऊन 5व्या वर्षी तुम्हाला 50 kg शेणखत, 2.5 म्हणजे 2.5 किलो आपल्याला युरिया, त्याच्यानंतर 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो 600 ग्रॅम आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश ही खताची मात्रा आपल्याला देणं गरजेचं आहे. मसाला पिकामध्ये खताचं व्यवस्थापन असं करायचं, जायफळासाठी पहिल्या वर्षी आपल्याला 10 किलो शेणखत, 10व्या वर्षी 50 किलो शेणखत, त्याचप्रमाणे 140 ग्रॅम मिश्र खत,
10व्या वर्षी 1 किलो 400 ग्रॅम आपल्याला मिश्र खत द्यावं लागेल. MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश पहिल्या वर्षी 50 ग्रॅम आणि 10व्या वर्षी 500 ग्रॅम. अशा पद्धतीने खताची मात्रा वाढवून आपल्याला या कोष्टकानुसार आपल्याला प्रत्येक झाडाला खत द्यायचं आहे. आता आपण नारळ बागेमध्ये आखणी कशी करायची म्हणजे मसाले पिकांची आखणी कशी करायची ते पाहूया. बघा, सर्वप्रथम आपण जायफळ लागवड करायचं 4 नारळांच्या मध्ये. त्यानंतर आपल्याला 2 नारळांच्या मध्ये दालचिनीचं झाड लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो नारळ लावलेला आहे त्याच्या बुंद्या शेजारी 2 मिरी वेल लावायचे आहेत. अशा पद्धतीने आपण लागवड करायची. या आखणी पद्धतीनुसार जर तुम्ही लागवड जर केली तर आपल्याला वर्षाला जवळजवळ 1,49,276 रुपये खर्च येतो आणि निव्वळ जो आपलं उत्पन्न जे आहे ते 2,80,000च्या घरात जातं. जवळजवळ आपल्याला 1.5 लाख रुपयापर्यंत वार्षिक निव्वळ नफा मिळू शकतो. तसेच या आखणी पद्धतीमध्ये जर आपल्याला फळपीक म्हणून जर आपण अननस पिकाचा जर वापर केला किंवा अननसची लागवड केली तर आपण अननस 4 साईडने लावून आंतरपीक घेऊन आपण आणखी फायदा घेऊ शकतो. यासाठी आपल्याला 4 झाडांमध्ये 64 अननसाची रोपं लागतात. तसेच आपण याच आखणी पद्धतीमध्ये आपण जर समजा सुपारी आणि व्हेनिला लागवड केली, कारण सावली असते त्याच्यामुळे व्हेनिला जगू शकतो किंवा चांगल्यापैकी वाढतो. मग सुपारी आणि व्हेनिलाची जर लागवड केली तर आपल्याला व्हेनिला एका स्क्वेअरमध्ये म्हणजे 4 झाडांमध्ये 8 व्हेनिलाची रोपं आणि 8 सुपारीची रोपं जर लागवड केली तर आपल्याला आणखी फायदा मिळू शकतो. या आखणी नियोजनामध्ये तुम्ही जर वडीचे अळू जर वापरलं किंवा वडीचे अळूची लागवड कंदची लागवड जर केली तर आपल्याला जवळजवळ 45 कंद स्वतंत्र जर आपण लावले लाईनला तर आपल्याला आणखी फायदा होऊ शकतो. या आखणी पद्धतीमध्ये जर लिली या फुल पिकाची जर तुम्ही लागवड केली तर अधिक उत्पन्नही पण आपण वाढवू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण नारळ बागेत मसाला हे आंतरपीक घेऊन आपण उत्पादन व समाधान मिळवूया. धन्यवाद.